आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। ऑक्टोबर हिट आणखीन आठवडाभर जाणवणार कुलाबा वेधशाळेचा अंदाज। साठेबाजीवरील कारवाईनंतर एपीएमसी मार्केटमध्ये डाळीचे भाव घसरले। खारघर येथील तलावात निर्माल्याचा खच, विसर्जनाला 2 दिवस उलटले तरी कचरा जैसे थे। विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर नवी मुंबई वाहतूक विभागाची कारवाई। नवी मुंबईत अवघ्या 500 सोसायट्यांचा सुरक्षा ऑडिट, सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। नवी मुंबईतील महत्त्वाच्या इमारती उडून देण्याची धमकी, रेल्वे स्टेशन व कोकण भवनचा समावेश। पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबईतील महत्त्वाच्या इमारती उडवून देण्याची धमकी महापौरांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे। नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, नेरूळ, रबाळे, ऐरोली रेल्वे स्थानकासह मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे सीबीडीतील कोकण भवन उडवून देण्याची धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे। नवी मुंबईतील महत्त्वाच्या इमारती उडवून देण्याची धमकी महापौरांना निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे। नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, नेरूळ, रबाळे, ऐरोली रेल्वे स्थानकासह मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे सीबीडी येथील कोकण भवन उडवून देण्याची धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे। या पत्रानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच संबंधित रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक व रेल्वे पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। तसंच सिडको व इतर इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे। तसेच नवी मुंबई पोलिसांच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळीच्या किमतींवर दिसून आलाय। सर्वसामान्यांना रडवणाऱ्या तूर डाळीचा भाव एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी 200 रुपयांवरून 160 रुपयांपर्यंत खाली आला। ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळीच्या किमतींवर दिसून आला। साठेबाजांवर केलेल्या कारवाईनंतर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये शुक्रवारी डाळीचे भाव काही प्रमाणात गडगडले। सर्वसामान्यांना रडवणाऱ्या तूर डाळीचा भाव 200 रुपयांवरून 160 रुपयांपर्यंत खाली आला, तर इतर डाळींचे भावही 20 ते 25 रुपयांपर्यंत खाली आले। कालपर्यंत 125 रुपये किलोनं विकली जाणारी मूग डाळ आज 100 रुपयांवर आली, तर चणा डाळ 75 वरून 60 रुपये, उडीद डाळ 160 रुपयांवरून 140 रुपयांपर्यंत खाली आली। येत्या काही दिवसात हे भाव आणखीन खाली येऊन स्थिरावण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात जाईल असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। देवीच्या विसर्जन सोहळ्याला 2 दिवस उलटून गेले, मात्र खारघर सेक्टर 15 येथे असणाऱ्या विसर्जन तलावानजीक साचलेले निर्माल्य अद्यापही उचलण्यात आलेले नाही। खारघरमधील हे एकमेव तलाव असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माल्य टाकण्यात आले, परिणामी दुर्गंधी पसरली आहे। देवीच्या विसर्जन सोहळ्याला 2 दिवस उलटून गेले, मात्र खारघर सेक्टर 15 येथील घरकुल नजीक असणाऱ्या विसर्जन तलावाजवळ साचलेले निर्माल्य अद्याप उचलण्यात आलेले नाही। खारघरमधील हे एकमेव तलाव असून गुरुवारी मोठ्या प्रमाणात देवीच्या मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं। त्यामुळे या तलावाजवळ निर्माल्य, डेकोरेशनचं सामान व अन्य वस्तूंचा खच जमा झालाय। या तलावाजवळून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते, त्यामुळे त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। त्यात थर्माकोल, प्लास्टिकच्या पिशव्या तलावात टाकण्यात आल्याने प्रदूषणाची भीती निर्माण झाली आहे। मात्र प्रशासन याबाबत गाफील असल्याने 2 दिवस उलटूनही हा कचरा उचलण्यात आला नाही, परिणामी या तलावाला उकिरड्याचं स्वरूप प्राप्त झाले। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व प्रणित कापसे, MVTV। नवी मुंबई पालिका मुख्यालयासमोर लावण्यात आलेला राज्यातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज गेल्या 3.5 महिन्यांपासून गायब आहे। पावसाच्या माऱ्याने हा राष्ट्रध्वज सतत उसवत असल्याने तो उतरवण्यात आला होता, मात्र पावसाने काढता पाय घेतल्यानंतर ही राष्ट्रध्वज लावण्यास पालिकेला अद्यापही मुहूर्त सापडला नाही। नवी मुंबई पालिका मुख्यालयासमोर लावण्यात आलेला राज्यातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज गेल्या 3.5 महिन्यांपासून गायब आहे। पावसाच्या माऱ्याने हा राष्ट्रध्वज सतत उसवत असल्याने तो उतरवण्यात आला होता, मात्र पावसाने काढता पाय घेतल्यानंतरही राष्ट्रध्वज लावण्यास पालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला दिसत नाही। खरं तर खाडी किनाऱ्यावरील हवामान, भौगोलिक रचना, संभाव्य धोका आणि मुसळधार पावसाचा कोणताही अंदाज न घेता केवळ प्रसिद्धी व विक्रमासाठी हा राष्ट्रध्वज लावण्यात आलाय। पालिकेचं मुख्यालय व त्यासमोर डौलानं फडकणारा 250 फूट उंच राष्ट्रध्वज हा नवी मुंबईच्या नावलौकिकतेत भर टाकणारा आहे। मात्र सध्या हा मोठा राष्ट्रध्वज गुंडाळून ठेवण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे। आतापर्यंत या राष्ट्रध्वजाची शिलाई 21 वेळा उसवली होती, त्यामुळे त्याला उतरवण्यासाठी 25 ते 30 जणांची मदत घ्यावी लागली।
त्यावर होणारा खर्च हा वेगळाच. हा राष्ट्रध्वज 12 तास फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता तो गायबच करण्यात आलाय. विशेष म्हणजे या राष्ट्रध्वजाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. ऑक्टोबर हीटने अंगाची लाही केली आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी तापमान चढेच असून तापमानातील ही तीव्रता आणखीन आठवडाभर कायम राहणार आहे. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हीट कायम राहील असं स्पष्ट केलं आहे. ऑक्टोबर हीटने अंगाची लाही केली आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी तापमान चढेच असून तापमानातील ही तीव्रता आणखीन आठवडाभर कायम राहणार आहे. कुलाबा वेधशाळेने आठवडाभर हीट कायम राहील असं स्पष्ट केलंय. यंदाच्या पावसाळ्यावर अल निनोचा परिणाम झालाय, त्यामुळे ऑक्टोबरमध्येही सरासरीपेक्षा 3 अंश जास्त तापमान अनुभवायला मिळतंय. यंदाचं ऑक्टोबर सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे. सध्या तापमान 36 ते 38च्या दरम्यान आहे. कडक उन्हामुळे उन्हाळा हा नकोसा वाटतोय. यावर्षी तर त्याची झळ अधिक तीव्र असणार हे स्पष्ट दिसते. ब्युरो रिपोर्ट, MVTV. मुंबईतल्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर गंडांतर येणार आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर गंडांतर येणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर व गल्ल्यांमधील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या फेरीवाल्यांना येत्या 2 महिन्याच्या आत हटवा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने शुक्रवारी दिले. यात प्रामुख्याने 1 मे 2014 नंतर जे फेरीवाले मुंबईतील रस्त्यावर उभे राहिले आहेत त्यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यात ज्या फेरीवाल्यांना पालिकेचे परवाने मिळाले त्यांना वगळण्यात आले. मुंबईतील रस्त्यांवर वडापाव, पावभाजी, भजी आणि दक्षिणात्य खाद्यपदार्थ, चायनीज इत्यादी पदार्थ बनवले जात असल्याने या खाद्यपदार्थ विक्रेत्या फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. खारघर सेक्टर 10 ते सेक्टर 15 या दरम्यान असणाऱ्या मैदानात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा खच टाकण्यात आलाय. त्यामुळे लहान मुलांना या मैदानाचा पुरेसा वापर करता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. खारघर सेक्टर 10 ते सेक्टर 15 गुडविल टॉवर नजीक असणाऱ्या मैदानात डेब्रिज माफियांमार्फत मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले. यामुळे या मैदानाला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झालं आहे. बांधकामाचा नको असलेला कचरा मोठ्या प्रमाणात या मैदानात टाकण्यात आल्याने या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना मैदानाचा पुरेसा वापर करता येत नाही. परिणामी त्यांची गैरसोय होत आहे. गेले अनेक दिवस हा खच या मैदानात पडलाय, मात्र या विरोधात कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे व प्रणित कापसे, MVTV. NRI कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर सोसायटीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतील अवघ्या 500 इमारतींचं फायर ऑडिट झाल्याचं उघड झालंय. नुकतंच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शहरातील सर्व इमारतींचं फायर ऑडिट करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. NRI कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर सोसायटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतील अवघ्या 500 इमारतींचं फायर ऑडिट झाल्याचं उघड झालं आहे. नुकतंच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शहरातील सर्व इमारतींचं फायर ऑडिट करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. नवी मुंबईत हजारो इमारती असताना केवळ 500 सोसायटींचं फायर ऑडिट करून घेण्यात आले. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याचा धोका आहे. राज्य शासनानेही सर्व सोसायट्यांचं फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी 400 खासगी संस्था नेमण्यात आल्या असून या शासनमान्य संस्थांकडून सुरक्षा चाचपणी करून तसे प्रमाणपत्र स्थानिक अग्निशमन केंद्राला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक सोसायट्यांनी खर्चाचे कारण पुढे करत या यंत्रणा दुरुस्तच करून घेतलेल्या नाहीत. ब्युरो रिपोर्ट, MVTV. हार्बर लाईनवर रविवारी 6 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान हा ब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात येईल. हार्बरवरील मेगा ब्लॉक दरम्यान CST ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यान लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. हार्बर लाईनवर रविवारी 6 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वडाळा इथे ओव्हरक्रॉसिंगची जागा बदलण्याचं काम आणि आणखीन काही तांत्रिक कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद ते चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम दरम्यान हा ब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेतला जाईल. हार्बरवरील मेगा ब्लॉक दरम्यान CST ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे CST ते वांद्रे, अंधेरी दरम्यानच्याही लोकल सेवा रद्द केल्या जातील. तर पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. तर या
गेल्या ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईन तसेच पश्चिम रेल्वेवरून त्याच तिकिटावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे। या ब्लॉक बरोबरच मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरही मुलुंड ते माटुंगा दरम्यान ऑबधीम्या मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 3:15 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल। त्यामुळे या मार्गादरम्यान ऑबधीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे। ऑबधीम्या मार्गावर नाहूर कांजूर मार्ग व विद्या विहार या स्थानकात लोकल थांबणार नाही। ब्युरो रिपोर्ट MVTV। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेअंतर्गत हेल्मेटचा वापर न करणाऱ्या 817 दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी नवी मुंबईत वाशी, तुर्भे, खारघर, पनवेल या भागात विशेषतः महाविद्यालयीन परिसरात ही कारवाई केली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेअंतर्गत हेल्मेटचा वापर न करणाऱ्या 817 दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी नवी मुंबईत वाशी, तुर्भे, खारघर, पनवेल भागात विशेषतः महाविद्यालय परिसरात ही कारवाई केली। वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, नो पार्किंग क्षेत्रात अथवा रहदारीत अडथळा निर्माण होईल अशा रीतीने वाहन पार्क करणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, सिग्नलचे उल्लंघन करणे अशा 60 दोषींवर कारवाई करण्यात आली। दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व कळावे यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने ही मोहीम सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTubeवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वर तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।